पण आधी मुलांच्या अगोदर पालकांना मी काहीतरी सांगू इच्छितो. तर प्लीज इतका मोठा नाही आहे पण सांगतो, ऐकून घ्या, कारण एक अनुभव आहे तो मी आज तुमच्यासोबत शेअर करतोय. मुलं जर म्हटली, मुलांना खूप काही करण्याची इच्छा असते, पण आपण काय करतो की शिक्षण, आधी शिक्षण गरजेचं आहे गरजेचं आहे, कारण मीही MA वगैरे माझं शिक्षण झालेलं आहे. पण शिक्षण करत असताना त्यांचे जे कौशल्य आहे, त्यांचे जे सप्तगुण आहेत, त्यांना वाव दिला पाहिजे. त्यासाठी मी सर्वात जास्त धडपड करत असतो, कारण खूप सारे असे बालकलाकार लहानपणापासून मुलं माझ्याकडे ॲक्टिंग शिकायला येतात, बाकीच्या गोष्टी शिकायला येतात. खूप सारे पॅरेंट्स मी असे पाहिले की कुठे कुठे पॅरेंट्स हौशी असतात की माझ्या मुलाने काहीतरी केलं पाहिजे, म्हणून पॅरेंट्स स्वतः त्याला पाठवतात. आणि कुठे कुठे मुलामध्ये टॅलेंट असून सुद्धा पॅरेंट्स त्यांना येऊ देत नाही. का? कारण कुठेतरी त्यांना वाटतं की माझ्या मुलाने डॉक्टर बनावं, इंजिनियर बनावं, चांगला मोठा माणूस बनावं. पण आज कला क्षेत्रातलं एक चांगलं उदाहरण म्हणजे मी तुमच्या समोर उभं राहून बोलतोय. आपण जे क्षेत्र निवडतोय, आपल्या मुलांना जे निवडायला लावतोय, ते खूप छान आहे, खूप ग्रेट आहे, कारण तुम्ही ते जवळून बघितलंय. पण मुलांना खरंच काय करायचं आहे ते आधी मुलांना विचारा. सरांनी सांगितलं की संवाद संपतोय, मुलांमधला आणि पालकांमधला संवाद संपतोय. इथे बसलेल्या पालकांपैकी असे किती पालक आहेत की जे त्यांच्या मुलासोबत बोलतात रोज रात्री झोपण्याच्या अगोदर? हे बोलणं का गरजेचं आहे?